गडचांदूर शहरातील ऐतिहासिक बुद्धभूमी व मारुती मंदिराचे खनिज विकास निधीमधून सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। आमदार सुभाष धोटे यांनी 1 कोटी रुपयांच्या खनिज विकास निधीतून ही कामे होणार असल्याची माहिती दिली। आज गडचांदूर येथील ऐतिहासिक अशी बौद्धभूमी, ज्या बौद्धभूमीचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे लोक, येथील बौद्ध बांधव असो की आम्ही सगळे लोक कटिबद्ध आहोत। त्यासाठी आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक 50 लाख रुपये खर्च करून इथं रस्ता आणि पुलाची निर्मिती केली। आता त्याला जोडूनच 1 कोटी रुपये खनिज विकास निधीतून देऊन या भागामधील या भूमीचं सौंदर्यीकरण कसं करता येईल, यामध्ये लँडस्केपिंग कसं करता येईल, या भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका कशी निर्माण करता येईल आणि इथेच बाजूला असलेला एक लंगडा मारुती आहे, त्या लंगडा मारुतीसुद्धा जोपासना कशी करता येईल, या सर्व कामासाठी आम्ही 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि या कामाचं विधिवत भूमिपूजन झालं, उद्घाटन झालं आणि हे काम 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी मला खात्री आहे। आणि ही जी बुद्धभूमी आहे याला फार मोठा याला इतिहास आहे आणि या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे आम्ही राजुरात आणि कोरपान तालुक्यातील सिद्धेश्वर, सोमेश्वर आणि माणिकगड किल्ला आणि माणिकगड किल्ल्याचं विष्णू मंदिर हे जसं आम्ही आर्किओलॉजीमध्ये याचं मोनॉमेंट तयार केलं, तशाच प्रकारे ही सुद्धा गडचांदूरची बुद्धभूमी जी माणिकगडच्या किल्ल्याला लागून आहे, याला जुना 2000, 3000, 5000 पूर्वीचा इतिहास आहे। तर या अशा ऐतिहासिक वास्तूसुद्धा आर्किओलॉजीने आपल्या ताब्यात घेऊन याचंसुद्धा मोनॉमेंट तयार करावं असा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करून हे काम आपल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद।